बातमी आहे महायुतीमधल्या नाराजी नाट्याच्या संदर्भातली। नाशिकमधल्या महायुतीमधल्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या 2 दिवसाच्या नाशिकच्या दौऱ्याच्या नंतर देखील ही बंडखोरी अद्यापही कायम आहे। भाजपच्या गोकुळ गीते यांनी बंडखोरीच्या मागे भाजपच्याच नेत्यांचा हात असल्याचा शिवसेनेला संशय आहे आणि या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची आज बैठक होणार आहे। दरम्यान पालकमंत्री पदाचा तिढा असताना कुंभमेळ्याची जबाबदारी देखील भाजपने घेतली। शिवाय या निवडणुकीमधील बंडखोरी शमवण्यामध्ये भाजपला अपयश आलं, त्यामुळे नाशिकमध्ये गोकुळ गीते दराडेंना जाहीर पाठिंबा देऊन नाराजी शमवणार की दोन्ही पक्षांमधलं वितुष्ट वाढणार हे बघणं महत्त्वाचं। दरम्यान नाशिकचा तिढा सुटत नाही आणि त्यामुळे महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली। उदय सामंत, अब्दुल सत्तार यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे आपण बघूया। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन आणि मी स्वतः नाशिकमध्ये होतो आणि त्याच्यातनं प्रसाद बापू हिरे जे आहेत त्यांनी शिवसेनेचे म्हणजे महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला आहे। काल देखील गोकुळ गीते जे आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि मी काल देखील सांगितलं याच्यातनं काही सकारात्मक मार्ग निघण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। कॅबिनेट झाल्यानंतर मी पुन्हा एकदा नाशिकला जाणार आहे। गिरीश भाऊ कदाचित कॅबिनेटला येऊ शकणार नाहीत कारण कालच त्यांना ताप होता, ते आजारी आहेत। तर मी जाऊन पुन्हा एकदा गिरीश भाऊ आणि मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत। भारतीय जनता पार्टीचे बंडखोर गीते साहेब हे मला असं वाटतंय की ते माघार घेतील आणि हा तिढा सुटल। ज्या वेळेस माझ्या मुलांनी फॉर्म भरला होता तर संभाजीनगरमध्ये बी ती नाराजगी झाली होती। शेवटी जी आमच्याकडे परिस्थिती आहे तीच आता नाशिकमध्ये आहे। मला वाटतं का नाशिकचा तिढा लवकरात लवकर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी सोडवतील। विधान परिषदेचा नाशिकचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे। गोकुळ गीते यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे। गोकुळ गीते यांची पुन्हा एकदा समजूत काढली जाणार आहे। दरम्यान उद्यापर्यंत नाशिकचा तिढा सुटू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। नाशिक सोबतच जळगावचा देखील तिढा सुटू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।